नमस्कार मित्रांनो, नफा व तोटा या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या माहितीवरून शाब्दिक उदाहरणे कशी तयार करायची हे पाहू। दिलेल्या माहितीच्या आधारे शेकडा नफा व तोट्याची शाब्दिक उदाहरणे तयार करा व सोडवा। खरेदी आहे 1600 रुपये, विक्री 2800 रुपये। याचं शाब्दिक उदाहरण आपण एक नाव घेऊ, रीमाने। एक वस्तू घेऊ, साडी। रीमाने साडी 1600 रुपयाला खरेदी केली आणि 2800 रुपयाला विकली, तर तिला नफा झाला की तोटा आणि किती टक्के? उदाहरण तयार करताना आपण काय केलं, आपण एक नाव घेतलं एका व्यक्तीचं, एक वस्तू घेतली आणि मग ती खरेदी किंमत काय होती, विक्री किंमत काय होती लिहिलं आणि विचारलं की शेकडा नफा किंवा तोटा किती झाला। हे अगदी साधं सरळ उदाहरण आपण तयार करू। खूप जास्त अवघड उदाहरण तयार करायला जात बसायचं नाही, एकदम सोपं, एक नाव, एक वस्तू आणि उदाहरण। आता हे सोडवायचं आहे आपल्याला। खरेदी किंमत, विक्री किंमत मिळालेली आहे, म्हणजे आपल्याला नफा किंवा तोटा मिळू शकतो। नफा किंवा तोटा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्री किंमत वजा खरेदी किंमत 2800 वजा 1600 म्हणजेच रुपये 1200। धनसंख्या आलेली आहे म्हणजे हा नफा आहे। नफा मिळालेला आहे, आता शेकडा नफा काढूयात। निव्वळ नफा 1200 रुपये भागिले खरेदी किंमत भागिले नेहमी खरेदी किंमत असते गुणिले 100%। 2 शून्य गेली, 2 शून्य गेली, आपण इथे भागाकार केला तर उत्तर येतंय 16 सत्ते 12 दर्शे, 8 80, 16 85 म्हणजे 75%। म्हणजेच रीमाला 75% नफा झालेला आहे। पुढचं गणित करूयात। खरेदी किंमत 2000, विक्री किंमत 1900। एक नाव घेऊया, महेश। एक वस्तू घेऊया, बॅट। आपण आता मगाशी म्हटल्याप्रमाणेच एक नाव घेतलं, एक वस्तू घेतली। महेशने 2000 रुपयाला घेतलेली बॅट, खरेदी किंमत 2000, 1900 रुपयाने विकली, विक्री किंमत 1900 रुपये, तर त्याला किती शेकडा नफा किंवा तोटा झाला? आपल्याला माहिती आहे खरेदी किंमत 2000 रुपये आहे, विक्री किंमत 1900 आहे, म्हणजे नफा किंवा तोटा हा विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा 100 रुपये वजा ऋण संख्या। ऋण संख्या म्हणजेच तोटा झालेला आहे आणि म्हणून आता आपण काढूया शेकडा तोटा। शेकडा तोटा म्हणजे निव्वळ तोटा 100 रुपयाचा भागिले खरेदी किंमत 2000 रुपये गुणिले 100%। 2 शून्य गेली, 2 शून्य गेली, 20 एक्के 20, 20 5 100 म्हणजेच शेकडा तोटा आहे 5%, म्हणजेच महेशला 5% तोटा झाला। पुढचं गणित घेऊयात। खरेदी किंमत 8600 रुपये, वाहतूक खर्च 250 रुपये, हमाली 150 रुपये, विक्री 10000 रुपये। पुन्हा आपण एक नाव घेऊयात, विनोद। वस्तू घेऊयात, टीव्ही। विनोदने 8600 रुपयाचा टीव्ही खरेदी केला, त्यासाठी त्याला 250 रुपयाचा वाहतूक खर्च व 150 रुपयाची हमाली द्यावी लागली। तो टीव्ही जर त्याने 10,000 रुपयास विकला तर त्याला
शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? आता इथे आपल्याला माहिती आहे खरेदी किंमत आणि इतर खर्च मिळून आपल्याला एकूण खरेदी किंमत काढावी लागेल. एकूण खरेदी किंमत आहे रुपये 9,000. विक्री किंमत आहे 10,000. त्यामुळे नफा किंवा तोटा असणार आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर येते 1,000 रुपये. धन संख्या आहे म्हणजे नफा आहे. म्हणजेच आता शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा म्हणजेच निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत. आता या वेळेस आपल्याला एकूण खरेदी किंमत घ्यायची आहे. 9,000 गुणिले 100%. 3 शून्य गेले 3 शून्य गेले. 100 भागिले 9 येतात 11.11%. नफा तोटा धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. नफा प्रॉफिट, तोटा लॉस, खरेदी किंमत बाईंग प्राइस, विक्री किंमत सेलिंग प्राइस, एकूण खरेदी किंमत कॉस्ट प्राइस, घाऊक होलसेल, सुटे रिटेल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.